आम्ही एव्हरी इयर डेकोरेशन करतात. आता गेली 15-16 वर्सां आम्ही डेकोरेशन करता चालू असा. सो एव्हरी इयर आम्ही वेगवेगळे कल्पना म्हणजे पहिलीच ही चवथ जाल्या उपरांतूच फुडल्या चवथीक कितें करप हेची एक तकलेन साधारण वेगवेगळी आमची फॅमिली आयडिया हाडटा. मागीर तेतूंतलीच एक आयडिया फायनल करून मागीर तेजेर आमी वर्कआउट सुरू करतात. तरी कितले दीस लागता तुमकां हे करपाक डेकोरेशन? एक्चुअली आमचे तसे नागपंचम जाल्या उपरांत काम सुरू जाता. म्हणजे मटेरियल गोळा करप किंवा ते आनीक कसले मटेरियल लागतले किंवा आनीक कसली तयारी ताका जाय, फ्रेमवर्क जाय, तो आमी पयलीं तयार करतात. आणि अष्टम असल्या कारणान आमी अष्टमी उपरांत प्रॉपर तेजे डेकोरेशन करपाक सुरू करता. म्हणजे 10 दिसान हे उबो केल्लो सेट आसा. आता पर्यावरण पूरक वातावरण निर्मितीचो तुम्ही बऱ्यापैकी फायदो घेतला. तुम्ही स्वतः म्हाका दिसता ही मूर्ती तयार केल्यात. म्हणजे आता आम्ही सगळीकडे पळयता प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्त्यो, हलक्या मूर्तींचे पूजन जाता, पण त्या पद्धतीने तुम्ही न करता एक पर्यावरणाचो एक संदेश दिला. की कशें सुचले हे तुमकां? ना आता आम्ही पळयला की ह्या फाटल्या म्हणजे पहिली पासून पीओपी मूर्ती हाडटात, पण ह्या 2 वर्सांत पीओपी किंवा त्याच्यापासून जाणारी नैसर्गिक हानी ह्याच्या बद्दल खूप अवेअरनेस चालू असा. पण त्याच्या खातीर आता पळयले जाल्यार प्रत्येक गावान पीओपी मूर्ती हे येतातच. तर त्याच्या खातीर आम्ही चिंतले की ह्या वर्सा आम्ही एक कितें न्यू एक्सपेरिमेंट करचो आणि लोकांक पीओपी जसो ऑप्शन आसा त्यात इक्विवेलंट ऑप्शन दिवचो की हलक्यो मूर्त्यो आणि इको फ्रेंडली ज्यो बेगीनूच आमच्या विसर्जन केल्या उपरांत वितळटल्यो. ते एक लक्षात धरूनच एक न्यू एक्सपेरिमेंट केला. माती आणि कागदाच्या लगद्यापासून तयार केल्ली ही गणेश मूर्ती आम्ही ह्या वर्सा तयार केल्ली आसा.